पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी, आनंदी, मी आलोय, थांब थांब। आनंदी, सौकर खाली खाली बघ, खाली बघ। अगं आनंदी, अगं तू घाबरलीस? ठीक आहे, भिजलीस कशी काय? ते लाईट गेले, चुकून शॉवर चालू झाला। ये इकडे ये, सावकाश सावकाश, बस इकडे, बस बस। सॉरी सॉरी सर, थोडं जर लाईट येईल आपली आणि नाहीच आली तर आपला जनरेटर लवकर चालू होईल। मी तुमची ऑर्डर घेऊन आलो आहे। हाँ या, हो थँक्यू। सॉरी सर। अरे हाँ, लिंबू पाणी, ऍसिडिटी झाली होती म्हणून म्हटलं मी पण प्यावा। आनंदी, काय? नको का? नको, तू नको पिवे। ते तसे केस उडव ना। तू माझ्यासाठी उद्या पण साडी नेसशील आणि ते ओले ओले केस असे मोकळे ठेवशील। आनंदी, माझं आयुष्य तू किती सुंदर केलं आहेस हे मी तुला 31 डिसेंबरच्या रात्री सांगण्याचा प्रयत्न केला होता। आणि किती सहज विसरून गेलो मी। सॉरी आनंदी, असं कसं झालं माझ्याकडून? मी दारूच्या नशेत बोलून गेलो असलो तरी त्यातला शब्द मनापासून ओठांवर आला होता माझ्या। त्याची कबुली मला तुझ्या समोर पुन्हा एकदा द्यायची आहे, पूर्ण शुद्धीत। यावेळी तुला सगळं सांगायचं आहे। होय आनंदी, तुला सगळं सांगायचं आहे। अहो, काही होतंय का तुम्हाला? त्रास होतोय का? नाही, अशा अवस्थेत मला तिला काही सांगायचं नाहीये। नाही, पूर्ण भान असताना मी तिला सांगणार आहे। पण हे सगळं माझ्या लक्षात राहणार कसं काय? मागच्या वेळी केलेली चूक मी यावेळी करणार नाही, मी विसरणार नाही। आनंदीला जे काही सांगायचं आहे ते मी स्वतःसाठी
रिमाइंडर म्हणून लिहून ठेवणार. हा, येस येस. येस. काय? हा. अहो अहो हं? कोणीतरी आलंय. हं. मी बघते. हं? काही होतंय का तुम्हाला? हं? सॉरी मॅम, तुम्हाला डिस्टर्ब केलं मी. चुकून बाजूच्या रूमची ऑर्डर मी तुम्हाला दिली आणि त्यामध्ये दारू आहे हे सांगण्यासाठी घाईघाईने इकडे आलो मॅम. काय? हा मॅम. मी जेवण रिप्लेस करतो मॅम. माझ्या मनात आनंदीविषयी ज्या भावना आहेत त्या मला आनंदीला सांगायच्या आहेत. विसरू नको राघव, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. यावेळी तुला संधी गमवायची नाही. तुला आनंदीला सगळं सांगायचं आहे. अहो ते बरं वाटतंय का तुम्हाला? Yes, my lord. I'm all okay. अहो नको, झोपू दे. किती छान झोपलेत. नशीब मागच्या वेळेसारखा ह्यावेळी काही गोंधळ नाही घातला यांनी. हे काय उशीखाली कसला कागद आहे हा? मॅम, रूम क्लीन तो हवे का तुम्हाला? नको, आत्ता नको. खरं तर हे उठले की आम्ही लगेचच निघू घरी. असू द्या. ठीक आहे, चालेल. मी नंतर पाठवून देतो मॅम. हा ठीक आहे. माझ्या मनात आनंदीविषयी ज्या भावना आहेत त्या मला आनंदीला सांगायच्यात. विसरू नको राघव, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. यावेळी तुला संधी गमवायची नाहीये. तुला आनंदीला सांगायचंय. म्हणजे यांना खरंच मला त्यांच्या मनातल्या माझ्याविषयी असणाऱ्या भावना
खरंच यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप? हो. मी येतो फ्रेश होऊन. हा. अरे बापरे, चिठ्ठी रात्री उशीखाली ठेवली होती. आताही तशीच असणार. आनंदीच्या हाती लागली तर? राघव, खूप थंडी आहे ना? गार वाटतंय खूप. एसी ऑफ करतेस प्लीज? थँक्यू. थंडी आहे ना? काय? कुठे काय? काहीच नाही. तुला का असं वाटलं? छे, कुठे काय? निघायचंय ना? हो हो, आई वाट बघत असतील ना. तू फ्रेश होऊन ये जा. आले मी फ्रेश होऊन. हा. आनंदी, हा, बरी आहेस ना तू? बरी आहे मी. छान आहे, असतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सोबत आहे आणि सुखात आहे. एक बोलू? बोल. थँक्यू. थँक्यू का? ते काल असं अचानक बाहेर पडले, बसमधनं उतरले. चिडला नाही तुम्ही माझ्यावर, उलट सांभाळून घेतलं, आधार दिला. त्यासाठी थँक्यू. थँक्यू म्हणायची काय गरज आहे? म्हणजे एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, ह्याला सर नवरा बायकोचं नातं म्हणतात ना. मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं. मी तुला समजून नाही घेणार तर अजून कोण समजून घेणार?
आले हे. आनंदी हा? काय झालं? अहो काय झालं? माझा रुमाल नाही. थांब थांब जाऊ दे. आनंदीचा रुमाल राघवच्या खिशात. निघूयात, आई वाट बघत असेल. रात्रभर तुम्ही बाहेर होता आणि आता माझ्या डोळ्यासमोर आलाय. काल कुठे होता, काय झालं हे सगळं शोधून काढणार. सोडणार नाही अशीच. आनंदी, अगं काय हे? आपली चिंगी शाळेच्या गेटच्या बाहेर पण येत नाही जोपर्यंत तिला बस दिसत नाही तोपर्यंत. आणि तू अशी मध्येच कशी उतरलीस? ही पडली घरातून एकटी बाहेर, महाराणी. आई, अगं परिस्थिती जशी होती. काय परिस्थिती? तिच्या जीवाचं काय? हा, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर तिच्या आबांना काय उत्तर दिलं असतंस तू? सगळ्या सासऱ्यांचा रोष ओढवून घ्यायचं ठरवलंयस का तू आयुष्यात? आई काय आई? मला एक शब्द ऐकून घ्यायचा नाही. आनंदी, परत असं वागायचं नाही. हे बघ, तुझा जीव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बाळा. तू का आता एकट्या जीवाची नाही राहिली आहेस. आई, अगं काय बोलतेस तू? एकट्या जीवाची म्हणजे ती एकटी नाही राहिली ना. आता तू आमची आहेस ना बाळा. तुझ्या आयुष्यात आता आम्ही आहोत ना. सासू, नवरा, नणंद, लेक आहे तुझी. असं कधी पण कुठे पण उतरायचं नाही. आनंदी, खरं तर माझं चुकलं. मी यायला हवं होतं तुझ्यासोबत. ताई, पण मीच नको म्हणाले होते ना तुम्हाला. तू लाख नको म्हणशील, पण अशा परिस्थितीत तुला एकटीला सोडायलाच नको होतं मी. बरोबर. हा, पण ही परिस्थिती आणली कोणी? तुम्ही म्हणताय आबा बरे आहेत, पण मग आबा आजारी असण्याचा खोटा फोन केला कोणी? काय माहिती आई, काही कळतच नाही मला. माझं पण चुकलं. मी आधी आबांना फोन करायला हवा होता. हे सगळं झालंच नसतं. पण यापुढे असं नाही करणार मी. आई, माझ्यामुळे तुमच्या जीवाला पण घोर लागला ना. बघ बाई, आता तूच बघ. एवढे गुडघे ठणकत होते ना माझे, पण तुझ्या काळजीने मला अजिबात जाणवले नाही. आई, पुन्हा असं नाही करणार. बरोबर, पुरे झालं लाड. अजून राग गेलेला नाहीये माझा. जा चहा कर माझ्यासाठी. कालपासून चहा प्यायली नाही तुझ्या हातचा. जा चहा कर. आई, अगं आत्ता आली ना ती, लगेच काय तिला चहा करायला सांगतेस? तू तुझा स्वतःचा करून घे ना. ताई, असू द्या, करते मी चहा. खरं तर मला पण त्या हॉटेलचा चहा नाही आवडला. कंटाळा आला तो चहा पिऊन पिऊन. सगळ्यांसाठी चहा ठेवते. आमच्यासाठी चहा ठेव, पण राघवाला विचार, चहा हवाय का कॉफी? काय हवंय? चहा चालेल.